वेलकम बॅक मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आपण आई एकविरा चषक 2026 फॉर्मॅट सध्या पाहतोय आणि कालच्या दिवसातील क्वालिफायरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने पांजू स्पोर्ट्स पांजू संघ आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर एनसीसी नारंगी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला सर्वप्रथमतः टीम कॅप्टन नारंगीचे डिसाइड केलं फिल्डिंग, इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता आणि पांजू संघाकडनं ओपनिंग पेअर्स आघाडीची पारंपरिक जोडी पाहायला मिळते. आतिश आणि त्याच्या समवेत पियुष आणि गोलंदाजीवरती गोलंदाज जयेशला आपण पाहतोय. आतिश भोईर आणि पियुष भोईर ही जोडी ओपनिंग पेअर्स मध्ये ही पारंपरिक जोडी आहे. पहिला बॉल आतिश करिता टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. जयने चांगली प्रभावशाली गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिली. सुरुवात डॉट पासून झाली. आता उडवला आतिश, फार वेळ शांत नाही राहणार. मिड विकेट कडे चालला बॉल आणि त्यानंतर सरळ हातामध्ये बॉल विसावला जाईल. धक्का मिळत असताना मोठा विकेट, मोठा मासा गळाला. आतिश पावली ती भक्तांच्या हाकेला धावली. आई माझी चंडिका, आई माझी चंडिका, चंडिका नौकाला पावली. तळतळाचे माय माऊली, दास रक्षणा खरी पावली ती भक्तांच्या हाकेला धावली. आई माझी चंडिका, चंडिका नौकाला पावली ना. आई माझी चंडिका, चंडिका. विकेट आतिश माघारी परतले गेले आणि आता त्याचाच बंधू सचिन भोईर आला आता बॅटिंग करण्याकरिता. 0 वरती पहिला धक्का बसलाय. बघा टीम कनक 18 चे ओनर हेमजी बुरगरे सर इथे उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. कनक 18 या संघाचे पुरस्कर्ते होते हेमंत सर आणि आपण हेमंत सरांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरनं कंप्लीट करणार आहोत आणि आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ से आपण हेमंत सरांचा शुभ सन्मान करायचा आहे. पल तयार होतोय. ओ इथे पहा, मोठा फटका आलाय, आलाय मोठा फटका. सचिनच्या बॅटमधनं हा सिक्सर. पहिल्या बॉल वरती विकेट पाहायला मिळाला आणि त्यानंतर सचिनने त्याचे अंदाजाने खातं उघडलाय, सिक्सर पासून खातं उघडलाय. दरम्यान आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करत आहोत. सन्माननीय शरदजी बोकाळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. फलकावरती 6 पुन्हा उडवला, पुन्हा एकदा बॅक टू बॅक सचिनच्या बॅटमधनं हा दुसरा धमाका. काय कमालीचा स्टार्ट पाहायला मिळाला. सुरुवातीला पहिला डॉट बॉल, त्यानंतर मोठा विकेट आला. खरं तर पांजू संघाचा आतिश जो इनफॉर्म होता त्या आतिशचा विकेट काढल्यानंतर बघा सचिनला बॅटिंग ऑर्डर वरती वर पाठवलं, कारण की आधी आपण सचिनला क्रमांक 4, 5, 6 वरती पाहतोय. पण मी म्हणेन की पांजू संघाकडनं सचिन एक असा बॅटर आहे की त्याला तुम्ही कोणत्याही पोझिशन वरती खेळू शकता. आता 1 डाऊनला पाठवलं 3ऱ्या क्रमांकावरती आणि काय कमालीची स्टार्ट केलाय. लगातारचे 2 सिक्सर त्याने जोडले आणि फलकावरती 12 धावा आहेत आणि आपण अमोलला मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. 12 धावा फलकावर आहेत. आता ऑप्शनचा बाहेर बॉल, अंपायर्स वळतील, अंपायरचा इशारा आहे. तर वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळाले आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने फलकावरती धाव वाढली आहे. फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 13 आकड्यावरती.
आता फलकावरती धावा 14 आकड्यावरती. ओहो पुल केला आणि बरोबर पलटवार दिला. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और बल्ले का जवाब दिया है गेंदबाज ने अपने गेंद से. विकेट. विकेट क्रमांक दुसरा देखील आलाय. धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर टोटल 14 आकड्यावरती आहेत. आतिश झिरोवरती परतले. पियुष आहेत मैदानामध्ये. सचिन आला. छोटी पारी वादळी खेळी करण्याचा प्रयत्न त्याने केला. 2 सिक्सर जोडले पण तिसऱ्याचा मोह होता. तिसरा देखील जोडायचा होता त्याला पण माघारी परतला गेलाय. चांगलं कमबॅक केलंय जयने. आतापर्यंत या षटकातील 5 बॉल फेकलेत. आता शेवटचा अंतिम बॉल आणि फेस करण्याकरिता बॅटिंग स्टान्स वरती आपण कुमारला पाहतो. आता अंतिम बॉल. 3 षटकांचा खेळ. किती धाब्यांचा विचार करेल पांडू संघ पाहावा लागेल. खेचून मारायचा प्रयत्न केला. डीप मध्ये फिल्डर आता लॉंग ऑन कडनं येत आहेत. एक धाव बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढतीये देखील. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 15 आकड्यावरती. सो एकंदरीत जर बघितलं गेलं तर सुरुवात चांगली झाली. 15 धावा फलकावरती आहेत. सो आता स्टार्ट जो मिळालाय दोन्ही बाजूने सुरुवात चांगली झाली. खरं तर पांडू संघाचा विचार केला तर 2 विकेट गमावल्या नंतर देखील 15 धावा आहेत. आणि दुसऱ्या बाजूने बघितलं गेलं तर बघा नारंगी संघाला ठाऊक आहे की विकेट इम्पॅक्ट करेल आणि सुरुवातीला ज्या 2 बॅटर्सचा विकेट मिळालाय ते दोन्ही बॅटर्स भरपूर सारे इम्पॅक्ट करत होते या मॅच मध्ये. आणि आतिश आणि सचिन दोन्ही बंधू माघारी परतले गेलेत. आता पियुष आणि कुमार सध्या मैदानामध्ये आपण त्यांना पाहतोय. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजी करण्याकरिता मयूर आलेत. पुन्हा एकदा समोर खेळल्यात. फिल्डर आहे तिकडे. डाईव्ह केला पण बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. धावा 4. सारं भेटलंय मावले नशिबाला फक्त हवी हवी तू मला. सारं भेटलंय मावले नशिबाला फक्त हवी हवी तू मला. चला पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळूया. षटक क्रमांक दुसरा चालू आहे आणि आता दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉल वरती चौकार आला. पुन्हा खेचला बॉलला. समोर आहे फिल्डर. कॅच कंप्लीट केली. विकेट मिळेल. धक्का क्रमांक 3. फलंदाज बाद. माझी लुगड्याला लागलाय डांबर. 100 नंबर माझी लुगडी कंबर. माझी लुगड्याला लागलाय डांबर. माझी लुगड्याला लागलाय डांबर. माझा नवरा जबर. माझा नवरा जबर. सांगाये तू घेते खबर. सांगाये तू घेते खबर. माझा नवरा जबर. माझा नवरा जबर. सांगाये तू घेते खबर. सांगाये तू घेते खबर. 100 नंबर माझी लुगडी कंबर. माझी लुगड्याला लागलाय डांबर. माझी लुगड्याला लागलाय डांबर. डीजे. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि आता जर बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती टोटल जर बघितलं गेलं तर 11 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये चौकाराने सुरुवात केलेली मग विकेट आल्या.
सो एकंदरीत बॅलन्स मॅच चालू आहे. दोन्ही बाजूने बघितलं गेलं तर बॅटर्सही कमबॅक करतात, बॉलर्सही पुन्हा कमबॅक करतायत. आणि ज्या पद्धतीने आपण एक्सपेक्ट केलं होतं की क्वालिफायरची मॅच कशी रंगली पाहिजे, तर मी म्हणेन की दोन्ही टीम एकास एक भारी आहेत. फुल लेंथ बॉल होता, आता बॅटचा हलक्या कडेला लागला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव फलकावरती आली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढती. धावा पुढे जाऊन सरसावल्या गेल्या 20 या आकड्यावर. पुन्हा गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल पुल करायचा प्रयत्न केला, फिल्डर आहेत आता डीप मध्ये, बॉलला उचलतायत. पुन्हा एक सिंगल आली. ओ फेकी बघा किती अचूक आहे, बरोबर 3 स्टंप वरती नेम साधला होता. आणि तिकडनं जर बघितलं गेलं तर धाव फलकावरती 1 ने धाव पुढे वाढती. धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला 21 आकड्यावरती. 3 षटकांची मॅच आहे. एक मिनिमम मी म्हणेन की 40 पर्यंत टोटल हवाय. फुल टॉस बॉल, फुल टॉस होता आणि तो मिस झाला. बॅटर पियुष होते, आय थिंक अलंकार होते. 21 वरतीच गाडी सध्या थांबली. या षटकातील अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल. टॉप एज लागली आहे. आता फिल्डर पोहोचले पाठीमागे यष्टीरक्षक. विकेट मिळेल. धक्का क्रमांक 4. अलंकार देखील माघारी. बाबा तिची बोलतय लग्नाला 2 वर्षे थांबा. हे जांभूळ नाही पिकली ही बागचा पिकला नाही तो आंबा. बाबा तिची बोलतय लग्नाला 2 वर्षे थांबा. हे जांभूळ नाही पिकली ही बागचा पिकला नाही तो आंबा. बाबा तिची बोलतय लग्नाला 2 वर्ष थांबा. जाऊन सांगा तिच्या आईला आईला यो कोऱ्या आईला. धाव फलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतो. आतापर्यंत टोटल 21 आकड्यावरती धावसंख्या आहेत. आता षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती आकाश लांडलाय बॉलिंग ट्रॅकवर. समोर स्ट्रायकर एंड वरती आपण पियुषला पाहतो आणि पियुष कडनं एक्सपेक्टेशन भरपूर. धावा बनवला पाहिजे तिकडनं. 21 धावा. पहिला बॉल. समोर हेलिकॉप्टर ड्राईव्ह करायचा प्रयत्न केले. लॉंग ऑनला बॉल. आता उचलला जाईल. फेकी करेपर्यंत सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती 1 ने धाव वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 22 आकड्यावरती. ओ डीप झाला बॉल, डीप झाला. आता खाली राहिला थोडा आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. धाव फलकावरती 22. अंतिम षटक सध्या आपण पाहतोय. चला यानंतर आपण टॉस करणार आहोत. हवेली पुणे आणि मेटेक स्पोर्ट्स बोरिवली 11. बॅटची कडा लागली. पुन्हा यष्टीरक्षक डाऊन दी बॉल. कॅच कंप्लीट करतायत. आणखी एक विकेट.
फुल टॉस बॉल उंचीवरती आहे. फिल्डर कॅच कंप्लीट केली आहे पण सिक्सर लाईन वरती पाय लागला. बघा सिद्धेश बाईंदरकर, रोशन त्याचबरोबर जगदीश, आपण या व्यासपीठावरती भरपूर वेळ आता तुम्ही लाईनमनच्या भूमिकेमध्ये तिकडे वेळ घालवला, आता तुम्ही व्यासपीठावर या. खूप वेळ सकाळपासून आपण लाईनमनच्या भूमिकेमध्ये त्यांना सगळ्यांना पाहतोय आणि खूप मेहनत घेतली त्याने आज. त्यांना मी आता विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ओ पुन्हा एकदा पायामधला बॉल फ्लिक केला आणि बॉलला पाठवलंय. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा सिक्सर. नाद घुमे गगनी जय घोषाने तुमली चिंच पोकळी नगरी. गणपती बाप्पाची गाणी आणि चिंचपोकळीचा चिंतामणी म्हटल्यावर राडा तर झालाच पाहिजे. फळकावरती या 2 सिक्सरने काम केलं आणि हे 2 सिक्सर करणच्या बॅटमधनं आलेत. क्या बात आहे करण. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. फळकावरती धावा आपण पाहतोय 34 आकड्यावरती. 40+ स्कोर जाईल का? कालच्या दिवसामध्ये जरी बघितलं गेलं तर नारंगी संघाने कामनच्या अगेन्स्ट खेळत असताना अंतिम मॅच मध्ये 3 षटकामध्ये 40 धावा चेस डाऊन केलेल्या. सो त्या इंटेन्शनने जर बघितलं गेलं तर हेच प्रयत्न असतील की पांडजू टीम देखील विचार करेल की 40+ हव्यात, कारण की एनसीसी नारंगी टीमची बॅटिंग देखील चांगली आहे. स्ट्रॉंग बॅटिंग आहे त्यांची देखील. बॉल तयार होता. 5वा बॉल आता. गोलंदाज तैयार. उड़वला बॉलला. यू जमीन पर बैठकर क्यों आसमान देखता है, पंखों को खोल क्योंकि जमाना उड़ान देखता है. लहरों की तो फितरत होती है शोर मचाने की, लेकिन मंजिल उसी को मिलती है जो नजरों से तूफान देखता है. आणि क्या बात आहे करण. एका रो मध्ये त्याने जोडलेत लगातारचा हा 3रा सिक्सर आणि त्याच्याच मदतीनं धावफलकावरती टोटल धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 40 आकड्यावरती. आणि विजयाकरिता आता 41 धावांचा वन असेल. या जाऊयात दुसऱ्या डावामध्ये 41 धावांचा वन पार होईल की नाही. पण पहिला डाव कमालीचा राहिला. सुरुवातीला जर बघितलं गेलं तर पहिला 0 वरती पहिला विकेट पडला. मग सचिन आले, त्याने 2 सिक्सर, तो माघारी परतला गेला. मग त्यानंतर अलंकार आलाय, तो देखील परतला गेला. कुमार देखील परतला. पण काम 25 नाही तर 50 केलंय करणने. आणि धावफलकावरती 40 आहेत. 41 असेल दुसऱ्या डावामध्ये आव्हान. तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत हवेली पुणे आणि मेडिटेक स्पोर्ट्स बोरिवली 11 या 2 टीम मध्ये आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आणि त्याचबरोबर हवेली पुणे संघाचा अमोलला देखील आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक जे द्यायचं बाकी आहे ते देखील आपण देणार आहोत. चला हवेली पुणे आणि मेडिटेक्स स्पोर्ट्स बोरिवली 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. टॉस करण्याकरिता या आपण. आणि बॅटर्स नारंगी संघाचे लवकर या. अजूनही आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. पुणे संघाचे कॅप्टन आपण या आणि बोरिवली टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. आणि त्याचबरोबर अमोल आपण देखील या.
चला टॉस करणार आहोत. बघा चला बॅट्समन या लवकर. आणि चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील परिवर्तन करूयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील व्हॉइस ऑफ पालघर प्रमोदजी शेडगे सर. चला टॉस करूयात आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन जोडले गेलेत आपल्या सोबत. एका बाजूने बघितलं गेलं तर चला बॅटर्स आलेत मैदानामध्ये. हवेली पुणे आणि बोरिवली या दोन्ही टीम्स कॅप्टन आपल्यापर्यंत जोडले गेलेत. वेलकम. टॉस देखील करणार आहोत आणि टॉस करण्याकरिता या टॉस करूयात. कॉल कोण करणार आहे? यस टेल इज अ कॉल अँड हेड इट इज टीम बोरिवली. पुणे संघ टॉस जिंकला. काय डिसाईड करताय? फार वेळ नाही घेणार. चला शुभेच्छा असतील कारण की मॅच ऑन गोईंग आहे. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊयात आपण. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील प्रमोदजी शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच. मोनीजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. आणि स्टार्ट ऑफ द मॅच विजयासाठी टार्गेट सेट केले गेले आहेत ते एकंदरीत आपण पाहतायत 41 रन 41 रन्स टू विन. NCC नारंगी टीम समोर सध्या दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ फॉर्मामध्ये असलेले पाहायला मिळत आहेत आणि मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव दोन्हीही फलंदाजांना पाहायला एकंदरीत संघाला पाहायला मिळतोय. दोन फलंदाज सध्या आपण पाहू शकाल. मयूर मांगेला आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर आकाश मांगेलाला आपण पाहतायत. स्टार्ट ऑफ द मॅच पहिलं षटक हाताळण्याकरता अतिश एक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो पांजू एक्सप्रेस. पहिलाच बॉल ऑन साईडला मनगडचा चांगला वापर केलाय. पॉवर प्ले नाही आणि त्यानंतरचा मात्र यावेळेला काय स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय शेवटच्या मोमेंटला. वा काय फिल्डिंग केले. जीवाची आकांक्षा करत असताना शेवटच्या एन वेळेला फूटचा चांगला वापर करत असताना शेवटच्या क्षणाला बॉल थांबवलं आणि आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केल्या. याला म्हणतात क्रिकेटवरचं डेडिकेशन. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हेच वाक्य म्हणावं लागेल. पहिल्याच बॉलवर 2 रन्स येत असताना आपण पाहतायत मयूर मांगेला पुन्हा एकदा. यावेळेला ऑन साईडला पूल केलंय. हॅमर केलंय या बॉलला आणि सरळ चेंडूला पाठवलंय मयूर मांगेलाच्या बॅटमधून. NCC नारंगीचा ब्रँडेड षटकार 6 धावा. उजव्या साईडला जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं व्यासपीठाच्या समोरच ज्येष्ठ नागरिक मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे क्रिकेटवरचं किती प्रेम हे नितांत आपल्याला पाहायला मिळतं. खरोखरच हॅट्स ऑफ असेल, सलाम असेल आपल्याला सुद्धा. यावेळेला अप्रतिम सेन्सेशनल बॅटिंग करत असताना एक रन तर मेल स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून फिल्डर कुमार पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 रन्स यावेळेला ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 41 धावांचा पाठलाग करताना स्टार्ट कशी असावी याचं प्रात्यक्षिक दाखवलंय मयूर मांगेला. एक कष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तर आकाश मांगेला. अतिश भोईर विकेट टेकर गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला पायावरचा चेंडू अगदी फ्लिक केलंय. या बॉलला डिपेंड विकेटला बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. पैकी येईपर्यंत एकच धाब्यावर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर.
स्टार्ट नेत्रदीपक झाले. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि सुरुवात ती चांगली करून दिली आतापर्यंत. लो फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळलाय मयूर मांगेला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत मात्र यावेळेला आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 41 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर बॉल फेकून झाले ते 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये आता विजयासाठी 30 रनची आवश्यकता असेल. सुरुवातीला हे दोन्ही फलंदाज वेळ घेतात. बरोबर गोलंदाजाला ते ऑब्झर्व करतात. बॉल चा टप्पा ओळखतात आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नॅचरल खेळ दाखवतात. ही त्यांची खुबी राहिले. परंतु आतिश भोईर विकेटच्या शोधामध्ये आहे. यावेळेला ऑन साईडला परंतु फिल्डर दूर आहेत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल लँड होत असताना पाहायला मिळतोय. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॅटचा टॉपेज जरूर लागला होता परंतु फिल्डर दूर होते आणि इथून जर आपण पाहिलं सेफ झोनमध्ये 2 रन्स मिळत असताना पहिल्या षटकाची सांगता झाले आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 28 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 12 बॉल 28 रन. दुसरं षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये सुपूर्त केलं जाईल. पियुष सध्या तरी आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर येताना. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही सिच्युएशन मध्ये. मयूर मांगेला पुन्हा एकदा सज्ज होतोय. पियुष पांजो एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं 2024 पासून भन्नाट फॉर्मामध्ये असलेला खेळाडू. कारण तुमचं सातत्य खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो असं म्हटलं जातं आणि ते सत्य आहे. पहिलाच बॉल यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न फसलाय. फटका फसलाय. भरपूर वेळ मात्र चेंडू हवेत राहिला होता. हवेचा अंदाज बांधताना यावेळेला झेल होऊ शकला नाहीये. जर हवा नसती तर कदाचित त्या फिल्डरला जजमेंट आलं असतं परंतु हवा एवढ्या वेगाने वाहते की बॉलचा अंदाज बांधणं फार डिफिकल्ट झालंय. 2 रन्स मिळतील आणि इथून जर आपण पाहिलं तर मयूर मांगेला यावेळेला 2 धावेच्या मदतीने आपल्या संघाला घेऊन जातो. यस पंच दर्शवत आहेत पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये लगेच करावी. धावत पळत जायचंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 15 या धावसंख्येवर 15 रन्स. 11 बॉल आणि 26 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 11 बॉल आणि 26 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक संघ विरार विभागातून बिलॉंग करतोय तर एक संघ वसई विभागातून बिलॉंग करणारा संघ पाहायला मिळतो. अगदी बेटातील हे गाव पांजू स्पोर्ट्स पांजू संघ आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवण्यासाठी या मैदानात उतरताना पाहायला मिळतोय. मयूर मांगेला पुन्हा एकदा सज्ज होईल. पियुष या गोलंदाजासमोर. 11 बॉल आणि 26 रन. इथे विकेट्स फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असेल गोलंदाजासाठी. तर फलंदाजासाठी फक्त धावा धावा आणि धावा. वेळेला अप्रतिम चेंडूला फक्त फोर्स केले. या बॉलला एक नंतर मेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दर्शनचा हा थ्रो या वेळेला जरूर होता परंतु बॉल सुटतोय आणि हात स्टंप्सला जाऊन आदळला गेला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट. एकविरा नायगाव स्पर्धा म्हटली तर प्रत्येकाला हवीशी स्पर्धा पाहायला मिळते. प्रत्येकाच्या मुखामध्ये ओठांवरती एकच नाव की एकविरा नायगावची स्पर्धा कधी येईल. आम्हाला कधी चांगलं क्रिकेट खेळायला पाहायला मिळेल आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उद्याच्या दिवसात सुद्धा पाहायला मिळतील. कारण लकी ड्रॉ आहेत. फ्रीमध्ये तुम्हाला ते कुपन मिळतील. चांगला बॉल. बऱ्याच वेळेनंतर अलंकारच्या हातामध्ये हा बॉल विसावला गेलाय. विकेट किपरच्या भूमिकेत सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 17 धावा. बॉल आहेत आता 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 24. पियुषने चांगला कमबॅक केलाय. वेगेबरोबर नियंत्रण बरोबर एकाग्रता, एकाग्रतेबरोबर लयबद्धता, लयबद्धतेबरोबर अचूकता
आणि भेदकता या गोष्टींच्या जोरावर चांगली गोलंदाजी करतोय. या वेळेला स्लोवर वन चेंडू होता, ओळखू शकले नाहीयेत मयूर मांगेला. इथे फिल्डर येत आहेत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, कोणतीही चुकी करणार नाहीये. चांगला झेल. चला फलंदाज थोडंसं वॉर्मअप करत या, जेणेकरून आपला वेळ वाचेल, कारण घड्याळ जवळजवळ 6 वाजलेले आहेत आणि इथून आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत. संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 8 बॉल आहेत आणि 8 बॉलमध्ये 24 रन हे सामन्याचं समीकरण. पंचांची सुद्धा चांगली तेवढी भूमिका पाहायला मिळते. सध्या ऑन फील्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत मिलिंद कोळी आणि एका साईडला आपण पाहिलं तर दीपेश दिंडेकर. मिलिंद बावकर त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. नवीन फलंदाज गौतम पाटीलला. गौतम गौतीकडे मात्र ते शॉर्ट सिलेक्शन आहेत. टेम्परामेंट टायमिंगच्या बरोबर खेळणारा खेळाडू. सध्या गौतीला आता ॲज अ कॅप्टनचा रोल जरूर अदा केला गेलाय. चांगला खेळ नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो आणि एक सेन्सेशनल क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख. परंतु पियुषचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केली. पहिल्या 2 बॉलवर 2 रनच्या माध्यमातून 4 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतरचा जो कमबॅक केलाय तो अप्रतिम. 8 बॉल आणि विजयासाठी 24 रनची आवश्यकता आहे. या बॉलला मात्र हे खेळून करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पंच मात्र या ठिकाणी सांगतायत की यस ड्युआरिस घेतला गेलाय. अंपायर्स कॉल, बॅट्समन कॉल या अंपायर्स कॉल. दीपेश दिंडेकर यस अंपायर्स कॉल आहे. कारण कधी कधी होतं गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो तो मध्ये येतो, त्यावेळेला स्पष्टपणे तुम्हाला दिसत नाही. अशा वेळेला मात्र शंका थोडीशी उद्भवली जाते. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. अंपायर्स कॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. एकंदरीत 17 या धावसंख्येवर 7 बॉल. या वेळेला पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. निखिल पुन्हा एकदा सेकंड कॅच घेण्यासाठी तयार आणि यस डेफिनेटली गुड कॅच ऑफ क्वालिटी. पियुष अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. काय गोलंदाजी केले पियुषच्या माध्यमातून. तिखट मारे पाहायला मिळाले, धारदार गोलंदाजी. आणि एनसीसी नारंगी टीमच्या बॅटरला सध्या या वेळेला अडखळत खेळण्यासाठी भाग पडलाय पियुष या गोलंदाजाने. आता 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये 24 रन. पहिल्या षटकामध्ये धावांचा वेग वाढला होता, परंतु दुसऱ्या षटकात आपण पाहिलं 2 बॉल व्यतिरिक्त गोलंदाजी केली अप्रतिम. डॉट विकेट डॉट विकेट. 24 रनची आवश्यकता आहे. चला फास्ट, बी फास्ट प्लीज. वेळ दौडू नका, कारण 2 सामने अजून कव्हर करायचे आहेत आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये. 6 वाजून गेलेत, जवळजवळ घड्याळ 6 वाजून 5 मिनिटे झालेली आहेत.
6 बॉल 24. सचिन भुईरला आपण पाहतात गोलंदाजी मार्कवर. दुपारच्या सत्रात ते आले, ऑब्झर्व केलं त्यांनी सुद्धा की कशा पद्धतीने हवा मात्र वाहताना पाहायला मिळते. अकबर शेख, हेमंत कामनकर सध्या मात्र मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 24. चला बी फास्ट, जरा घाई करा जरा. सहा बॉल 24. या वेळेला ऑन साईडला पहिला तर षटकार आला. या वेळेला आकाश मांगेलाच्या बॅट मधून खणखणीत षटकार. 5 बॉल 18 रनची आवश्यकता आहे. कशी नाची राणी कशी दोरी राणी कशी डोली राणी देख कोणी बायको कशी नाची राणी कशी दोरी राणी कशी डोली राणी. थँक्यू आकाश मांगेला. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ. उद्याच्या दिवसात जर आपण पाहिलं तर लकी ड्रॉ तुम्हाला फ्रीमध्ये कुपन दिलं जाईल. लकी ड्रॉ कोण विजेता ठरेल आणि भोलेनाथ आईस्क्रीम एक पॉप्युलर नाव हे आपल्याला पाहायला मिळतं, फेम आहे आणि त्यांच्याकडून मात्र सुंदर आईस्क्रीम आपल्याला पाहायला मिळतील. त्याचा आस्वाद तुम्ही घेण्यासाठी या ठिकाणी या. ऑन साईडला लो फुल टॉस बॉल होता. सचिन भोईरचा अँगल क्रिएट करत असताना एक नंतर मेल निखिल फार वेगाने येत आहेत. 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स येत आहेत आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 26 धावा. येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये अजून सुद्धा आपण पाहत आहेत जवळजवळ 25 रन झालेत. अजून सुद्धा 16 रनची आवश्यकता आहे. 25 रन्स. पुन्हा एकदा आकाश मांगेला ऑन साईडला. गुड बॉलिंग खूप चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं कारण राऊंड द विकेटने येतोय. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करतोय आणि चांगली थिंकिंग सध्या तरी वापरली गेली. धीरज पाटीलला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. चांगली गोलंदाजी. सचिन भोईरचं एक्सप्रेशन जे चेहऱ्यावरचं पाहायला मिळतं सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ कॉन्फिडन्स कसा असावा याचं प्रात्यक्षिक सध्या तरी त्याने दाखवून दिलंय. ग्रेट बॉलिंग. चला फलंदाज जरा घाई करत या. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सचिन भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. धावा थांबलेत. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर असं वाटलं सचिन थोडासा अडचणीत येईल. या वेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल. फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळतो आणि इथून आकाश मांगेला बॅक टू द डगआउट. चांगली थिंकिंग वापरली गेली. गेम प्लॅनिंग काय आहे सचिन भोईरने हे दाखवून दिलं. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला जास्तीत जास्त पिच केले. अँगल क्रिएट करत असताना आपण पाहिलं सचिन भोईरला. मॅग्निफिसंट बॉलिंग. आता बॉल आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 14. चला बॅटर जरा वॉर्मअप करत यायचंय. कशी डोली राणी देख कोणी बायको कशी नाची राणी कशी दोरी राणी कशी डोली राणी गेले सासुराने दाख नसते करे साडू भावनी शायनिंग महाराज देख कोणी बायको कशी नाची राणी कशी दोरी राणी कशी डोली राणी देख कोणी बायको कशी. सँडी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 14 रन. सचिन भोईरचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर काही गोलंदाज डळमळीत होतात. त्यांची लाईन अँड लेन थोडीशी मात्र बिखरली जाते परंतु इथे सचिन भोईरने जी गोलंदाजी केली ना ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचं दडपण न घेताना माइंडसेट यावेळेला उभारलं आणि चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. चांगला बॉल टप्पा चूक पद्धतीने पाहायला मिळतो. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा कारण पर्याय नाही आहे. सँडीला सुद्धा माहिती आहे. इथून मात्र थोडीशी अंदाधुंदी बॅट फिरवण्याची शैली पाहायला मिळाली आणि बॉल खालून निघून गेला. डॉट बॉलची सांगता होत असताना शेवटचा बॉल सचिन भोईर. मॅग्निफिसंट बॉलिंग. ऑन साईडला पायावरचा बॉल अगदी चांगल्या पद्धतीने फ्लिक केलं आणि इथून विजयावर शिक्कामोर्तब करणारा संघ पांजू स्पोर्ट्स पांजू संघ अंतिम 3 मध्ये
यावेळेला धडक मारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन पांजू स्पोर्ट्स पांजू टीम अँड हार्ड लक NCC नारंगी टीम. आपलं सुद्धा तेवढंच कौतुक आहे. चला फिल्डिंग लगेच सजून घ्यायची आहे. फिल्डिंग लगेच सजून घ्या वेळेची दिरंगाई न करताना. हवेली पुणे टीम आणि 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये